मेरी झांसी नहीं दूंगी हे वाक्य आजही ऐकलं तर प्रत्येकाच्या अंगात एक वीज संचारते। अन्यायाच्या विरुद्ध लढणारी एकमेव स्त्री म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई। त्यांनी आजपर्यंत त्यांच्या इतिहासात अशी नोंद आहे, एक पराक्रमी स्त्री, एक पराक्रमी राणी, एक पराक्रमी आई, अशी अनेक रूपामध्ये त्यांनी इंग्रजाविरुद्ध मोहीम आखली होती। तर या राणी लक्ष्मीबाई यांची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। राणी लक्ष्मीबाई या कोण होत्या किंवा यांना झाशीची राणी असं का म्हटलं जातं, यांचा संपूर्ण इतिहास काय आहे हा आपण आज पाहणार आहोत। महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर अर्थातच झाशीची राणी किंवा मग लक्ष्मीबाई तांबे 1857 साली हिंदुस्थानात झालेल्या स्वातंत्र्य उठावातील लक्ष्मीबाई हा एक अग्रगणी सेनानी होत्या। क्रांतिकाराची स्फूर्ती देवता असे अढळ स्थान लक्ष्मीबाईंना प्राप्त झाले होते। त्यांचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे, जन्मगाव काशी उत्तर प्रदेश आणि लग्नानंतरचे नाव राणी लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर। त्यांच्या पतीचे नाव महाराज गंगाधरराव नेवाळकर, त्यांचे टोपण नाव मणू। त्यांची जन्मतारीख 19 नोव्हेंबर 1835 या दिवशी त्यांचा जन्म झाला होता। त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे व आईचे नाव भागीरथी तांबे असे होते। त्यांची मुले दामोदरराव आणि अनंतराव। त्या एक घोडेस्वारी, धनुर्विद्या, मलखांब, पराक्रमी स्त्री, पराक्रमी सैन्य, पराक्रमी राणी अशा अनेक प्रख्यात कारकिर्दीमध्ये त्यांना नमूद केलेला आहे। तर झाशीच्या राणीचा जन्म पुण्यातील पेशवाई आश्रयाला असणाऱ्या मोरोपंत तांबे यांची मुलगी मणिकर्णिका अर्थात राणी लक्ष्मीबाई मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील कोट गावातील होते। झाशीच्या राणीचा जन्म हा उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला। महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबातील मणिकर्णिकाचे लाडाचे नाव मणू होते। तिच्या आईचे नाव भागीरथी। आईच्या मृत्यूनंतर त्या वडिलांसोबत अनेक काळात पेशवे दरबारात असल्यामुळे त्या अनेक कलांमध्ये निपुण झाल्या होत्या। त्या अत्यंत हुशार आणि निपुण असल्यामुळे झाशीची राणी अत्यंत चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि धोरडी तसेच अंगी नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या। मात्र राजघराण्यात लहानपणापासून वावरल्यामुळे त्यांना राजघराण्यातील सर्व रीतिरिवाज माहीत होते। राजघराण्यात शिकवण्यात येणाऱ्या कलाही अवगत होत्या। त्या काळी महाराणी लक्ष्मीबाई नानासाहेब पेशवे, सयाजी शिंदे, श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे यांच्या व्यतिरिक्त उत्तम अश्व परीक्षा करणारे व्यक्तिमत्वच नव्हते असे सांगण्यात येते। राणी लक्ष्मीबाई यांचे शासकीय नावाने खूपच मोठे होते। हे नाव सामान्य माणसाला वाचतानाही नक्कीच दम लागेल, त्याचप्रमाणे त्यांचे कर्तृत्व सुद्धा होते। राणीचे शासकीय नाव स्वातंत्र्य लक्ष्मी, बुंदेलखंड, धाराधरीश्वरी, राजराजेश्वरी, सिंहासनाधीश्वरी, झाशीची राणी, श्रीमंत, सकल सौभाग्य संपन्न, कांक्षिणी, वज्र चुंडेमंडित, राजश्रिया विराजित, सकल गुणमंडित, सकल लक्ष्मी अलंकृत, पुण्यश्लोक, राजमाता, वीरांगणा, महाराणी श्री लक्ष्मीबाई साहेब नेवाळकर महाराज असे शासकीय नाव होते। झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या काळात बालविवाहाची प्रथा होती, त्यामुळे 1842 मध्ये वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी यांचे लग्न झाले। झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी त्यांचे लग्न झाले। लग्नानंतर मणूचे नाव बदलून लक्ष्मीबाई ठेवण्यात आले। लग्नानंतर झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या विषयी विशेष आत्मीयता, प्रेम निर्माण झाले। दरबारात त्या काळी राणी लक्ष्मीबाई काम पाहत असत। दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांना अजिबात आवडत नव्हते। तर लग्नानंतरही राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी या शिक्षणात घालवला।
साधारण 1851 मध्ये राणी लक्ष्मीबाई आणि गंगाधर यांना एक मुलगा झाला. मात्र 4च महिन्यात या बालकाचा मृत्यू झाला आणि त्याच्या विरहाने गंगाधर आजारी पडले. त्यानंतर त्यांनी आपला भाऊ वासुदेव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेतले. लक्ष्मीबाईच्या मुलाचे नाव दामोदर ठेवण्यात आले. मात्र त्यानंतर त्वरितच त्यांच्या पतीचा सुद्धा मृत्यू झाला. झाशीच्या राणीकडे असणारं कौशल्य नेमकं कशा पद्धतीने होतं? पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये अत्यंत धोरणीपणाने वागणारी राणी म्हणजेच राणी लक्ष्मीबाई. घोडेस्वारी करण्यात लक्ष्मीबाई अत्यंत वाकबार होत्या. याशिवाय राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रामध्ये प्रावीण्य मिळवले होते. बाजीरावांकडे काम करणारे बाळा भट्ट, देवधर हे त्या काळी उत्तम कुस्तीगीर आणि कसरतपटू होते. त्यांनीच मलखांब हा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला होता. तर आपल्या मनाची एकाग्रता, अत्यंत चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे उत्तम कौशल्य, काटकपणा अशा कौशल्यामुळे मलखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या होत्या. त्यामुळेच लग्न झाल्यानंतरही दरबारातील कामामध्ये राणी लक्ष्मीबाई यांनी नेहमीच लक्ष घातले. आपल्या प्रजेचे मन जिंकून घेतले. झाशीच्या राणीने खऱ्या अर्थाने आपल्या पतीच्या निधनानंतर इंग्रजांशी संघर्ष केला. आपले पती गंगाधरराव यांच्या मृत्यूनंतर लक्ष्मीबाईंनी कार्याचा पदभार स्वीकारला. वयाच्या 18व्या वर्षी झाशीच्या उत्तराधिकारी झाल्यानंतर त्यांना जनतेची अत्यंत काळजी घ्यावी लागली. राज्यकारभारात हातात आला तेव्हा राजाची आणि प्रजेची अवस्था खूप चांगली नव्हती. आपल्या दयाळू स्वभावामुळे राणीची प्रजेची अत्यंत आवडती राणी झाली. त्यावेळी भारताचा गव्हर्नर असणारा लॉर्ड डलहौसीने नियम केला की कोणत्याही राज्याचा उत्तराधिकारी हा राजाचा मुलगाच राहील. जर तसे नसेल तर राज्य खालसा करण्यात येईल आणि राज्याच्या कुटुंबाला आर्थिक खर्चासाठी पेन्शन देण्यात येईल. त्यामुळे डलहौसीने गंगाधररावाच्या मृत्यूचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पूर्वीपासून झाशीच्या राणीने ब्रिटिशांशी मैत्रीपूर्व संबंध होते. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे राणी लक्ष्मीबाईंना वाटत होते. तर यासाठी स्वतः लक्ष्मीबाईंनी ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत त्या पत्रव्यवहारातून लक्ष्मीबाई यांनी कंपनी सरकारचा अन्याय बेकायदेशीरपणे उघड केला. त्यांनी दिलेल्या एका पत्रामध्ये झाशी संस्थान खालसा केले तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल आणि परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल विश्वास वाटेल का अशी शंका व्यक्त केली. तेव्हा कंपनीला एक प्रकारचे आव्हानच दिले होते. कंपनी सरकारच्या बेजबाबदार आणि अनैतिक कृत्यांना न घाबरणाऱ्या आणि कंपनीच्या अधिकाराला आव्हान देण्याचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या एक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. या स्वाभिमानी राणीने मी माझी झाशी कधीच देणार नाही असं म्हणून ब्रिटिशांना युद्धाचं आव्हानच दिलं होतं. आणि राणी स्वतः इंग्रजांशी संघर्ष करण्यासाठी ही कर्तृत्ववान राणी तयार झाली होती. राणी लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश शासनाविरुद्ध लंडनमध्ये खटला दाखल केला. पण इंग्रजांनी हा खटला खारिज केला आणि आदेश दिला की महाराणी लक्ष्मीबाईने झाशी सोडून राणी महालात जाऊन राहावे. त्या बदल्यात त्यांना दर महिना 60,000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय सुद्धा देण्यात आला. निर्णयानंतर देखील लक्ष्मीबाई झाशी न देण्याच्या निर्णयावरती ठाम राहिल्या. या संघर्षानंतरही झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंनी काही काळ किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाई यांना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले. त्यानंतर झाला तो 1857चा उठाव. हा संपूर्ण हिंदुस्थानात झाला होता आणि हा उठाव इतिहासात अजरामर झाला. या विद्रोहाची सुरुवात मेरठमध्ये झाली. बंदुकाच्या नव्या गोळ्यावर डुक्कर आणि गायीचे मांस लावण्यात आले होते, ज्यामुळे या विद्रोहाला सुरुवात झाली. हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोचल्यामुळे हा विद्रोह देशभरात पोचला. तर झाशीमधील केवळ 35 शिपायांनी इंग्रजाला पळवून लावल्याचा उल्लेख इतिहासात आहे.
या विद्रोहाला दाबण्यासाठी इंग्रजांनी तात्पुरते झाशीचे राज्य राणी लक्ष्मीबाईच्या हाती सोडण्याचा निर्णय घेतला. 22 जुलै 1857 रोजी राणी यांनी झाशीचे राज्य चालवायला घेतले. पण त्यावेळी त्या राज्याची परिस्थिती खूप बिकट होती. त्यावेळी त्यांच्या खजिन्यात ना पैसा होता ना मनुष्यबळ. तर अशा परिस्थितीत झाशीच्या प्रजेमध्ये असंतोष आणि असुरक्षितता पसरली होती. 1857 मध्ये झाशीच्या शेजारच्या राज्यांनी झाशीवरती आक्रमण केले. दरम्यान राणी लक्ष्मीबाईंना शेजारचे राज्य ओरछा आणि दतिया यांच्या राज्याशी युद्ध करावे लागले होते. त्यानंतर झाले ते कालपीचे युद्ध. झाशी येथील युद्धात हरल्यानंतर लक्ष्मीबाई यांनी तात्या टोपे आणि आपल्या दलासोबत जवळपास 24 तासाच्या प्रवासात 102 किलोमीटर अंतर पार केले. त्यानंतर लक्ष्मीबाई कालपी येथे पोहोचल्या. तेथील पेशव्यांनी सदर परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना आपल्याकडे शरण दिले. आपल्याकडील सैन्यबलही उपलब्ध करून दिले. 22 मे 1858 मध्ये इंग्रज अधिकारी सर ह्यू रोज याने कालपीवर आक्रमण केले. तेव्हा राणी लक्ष्मीबाईने अद्भुत वीरता दाखवत त्यांना हरविले होते. हा इतिहास आजपर्यंत आपल्याला नेहमी ऐकायला मिळतो. मात्र काही वर्षानंतर सर ह्यू रोजने पुन्हा एकदा आक्रमण केले आणि त्यावेळी मात्र राणी लक्ष्मीबाईंना अपयशाचा सामना करावा लागला. युद्धात हरल्यानंतर राणीने आपल्या प्रमुख सैन्यांना ग्वाल्हेरवर अधिकार प्राप्त करण्यास सांगितले. त्यानंतर तात्या टोप्या आणि इतर प्रमुख सैनिकांना एकत्र आणून लक्ष्मीबाईंनी ग्वाल्हेरवर आक्रमण केले. त्यावेळी तेथील राजाला लढाईत पराभूत करून हे राज्य कालपीच्या पेशव्याच्या स्वाधीन केले. राणी लक्ष्मीबाईने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांशी लढा दिला होता. वयाच्या 23व्या वर्षी वीरमरण राणीने स्वीकारले. पण इंग्रजांना या कायम लढत राहिल्या. युद्धात लढता लढता राणीने प्राण गमावला. मात्र तिने शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या साम्राज्यासाठी लढा दिला. त्यामुळे इतिहासात त्यांचं नाव अगदी अभिमानाने राणी लक्ष्मीबाई किंवा मग झाशीची राणी असं घेतलं जातं. राणीने दिलेला लढा हा इतिहासात अजरामर ठरला. अगदी शत्रूला देखील तिच्या वीरमरणाची दखल घ्यावी लागली आणि कौतुक करावे लागले. असाच या राणीचा लढा होता. तो आजपर्यंत इतिहासामध्ये नमूद आहे आणि आपण त्यांना झाशीच्या राणी या नावाने आजपर्यंत ओळखतो. तर ब्रिटिश सरकारी स्मिथ याने आपल्या सैन्यासह 18 जून 1858 साली सकाळी ग्वाल्हेरवरती हल्ला केला. तिथे राणी लक्ष्मीबाई राहत होत्या. मात्र अशा वेळी घाबरून न जाता लक्ष्मीबाईंनी रणांगणामध्ये धाव घेतली आणि आपल्या समोर येणाऱ्या इंग्रजाच्या सैन्याला तलवारीने सपासप कापत निघाल्या. लक्ष्मीबाईकडे नवी सैन्याची तुकडी नव्हती. तर राणीचा जुना घोडा राजरतन युद्धात मारला गेला होता आणि त्यांचा नवा घोडा पुढे सरकायलाच तयार नव्हता. त्यामुळे हे आपले अखेरचे युद्ध आहे याची जाणीव राणी लक्ष्मीबाईंना त्याच वेळी झाली होती. मात्र हार न मानता राणी लढत राहिली. घोड्यावरून खाली कोसळून राणी युद्धात संपूर्णतः जखमी झाली होती. तर त्याच्या डाव्या कुशीमध्ये तलवार घुसली होती. मात्र पुरुषी वेशात असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंना इंग्रज ओळखू शकले नाहीत आणि अशा घायाळ अवस्थेत असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंना त्यांच्या सैनिकाने एका मठात आणले. पण आपल्यावर उपचार व्हावेत अशी राणीची इच्छाच नव्हती. तर आपला देह इंग्रजाच्या हाती कधीच लागू नये ही त्यांची शेवटची इच्छा असल्याने त्यांच्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला होता असे सांगण्यात येते. ग्वाल्हेरमधील फुलबागमध्ये लक्ष्मीबाईंना वीरमरण प्राप्त झाले. झुंजार अशा या राणीमुळेच नेहमी प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक भारतीयाची मान आजपर्यंत ताठ उभी राहते आणि छाती गर्वाने फुलून येते. ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क असा केला आहे. क्रांतिकारकाची स्फूर्ती देवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्य पोवाडे सुद्धा रचले गेले. राणी लक्ष्मीबाईचे विचार आजच्या काळातही महिलांसाठीच नाही तर सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहेत. राणी लक्ष्मीबाईच्या ग्वाल्हेर येथील समाधी स्थानावर 1962 मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. तर अशा झाशीच्या राणी किंवा मग राणी लक्ष्मीबाई यांची वीरगाथा
प्रत्येक भारतीयांना माहीत असायलाच पाहिजे। आणि ही संपूर्ण राणी लक्ष्मीबाईची माहिती जर तुम्हाला आवडली असेल किंवा योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।